मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आजच्या या पत्रकार परिषदेला मी सर्व पत्रकार बांधवांचं, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सर्वांचं आणि मोहोळ तालुका संघर्ष समितीच्या सर्व सदस्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। जसं तुम्हाला माहिती आहे की उद्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा त्यांच्या पक्षाच्या कुठल्या जनसन्मान कार्यक्रमानिमित्त मोहोळ तालुका दौरा आहे। पण गेल्या काही दिवसापासून मोहोळ तालुक्याची बदनामी किंवा मोहोळ तालुक्याची फाळणी करून लोकांना म्हणजे गरज नसताना, कुणाची मागणी नसताना मोहोळ तालुक्याचे 2 तुकडे करण्याचा जो निर्णय अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून घेतलेला आहे, त्याच्या विरोधात जे जनभावनेचा आक्रोश चालू आहे, वेगवेगळे आंदोलन समितीच्या वतीने केलेले आहेत। आम्ही 4 जणांनी उपोषण केलं होतं। त्या प्रत्येक आंदोलनाला आम्हाला सरकारने जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन कुठलेही पाळलं नसताना आमची अनगर तहसील रद्द करण्याची मागणी आतापर्यंत पूर्ण झालेली नसताना आणि पूर्णपणे या आमच्या मागणीकडे, आमच्या आक्रोशाकडे, मोहोळ तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेच्या आक्रोशाकडे डोळेझाकपणे करून उद्याचा जो अजितदादांचा जनसन्मान यात्रा म्हणून जे दौरा आहे तो खरा तर जनसन्मान नाही तर जन अपमान यात्रा दौरा असं आम्हाला वाटतं। आमच्या मोहोळ तालुक्याच्या जनतेचा अपमान करणारा, त्यांच्या जखमीवर मीठ चोळणारा दौरा आहे असं आम्हाला खात्री झालेली आहे। आणि त्यामुळं आम्हाला कुठल्याही प्रशासकीय पदावर किंवा ह्याच्या पदावर असणाऱ्या माणसाचा अपमान किंवा त्या पदाची गरिमा आम्हाला कमी करायची नाही, परंतु आमचा आक्रोश, आमचं दुःख, आमच्या वेदना, आमच्यावर झालेला अन्याय हे प्रशासन, सरकार पूर्णपणे डोळेझाकपणे करते, त्याच्याकडे त्यांचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं उद्या मोहोळ शहर आणि मोहोळ तालुका सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचं आव्हान आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय। त्यात आम्हाला सर्व संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे। आम्हाला भरघोस प्रतिसाद आता या 2 दिवसात आम्ही चर्चा करत असताना मिळालेला आहे। सगळ्यांनी सहमती दाखवलेली आहे त्या दृष्टीनं आणि त्यामुळं आजचा हा निर्णय आम्ही घेतोय। आता बंदचं स्वरूप काय असेल ती मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की 10 ते 4 वाजेपर्यंत फक्त आरोग्यविषयक गोष्टी, मग ती दुकानं असतील, आरोग्यविषयक वाहतूक सेवा असेल किंवा आरोग्यविषयक कृषीविषयक गोष्टी, ह्या 2 गोष्टी, जीवनावश्यक वस्तूच्या एक गोष्टी, अशा 3 गोष्टी सोडल्या तर पूर्णपणे मोहोळ शहरातली, मोहोळ तालुक्यातली वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचं आम्ही आवाहन करतोय। जनतेनं जास्तीत जास्त त्यात सहभागी व्हावं। मोटरसायकल, 4 चाकी, बैलगाडी ही या गोष्टी कुठल्याही रस्त्यावर असू नयेत। आपण पूर्णपणे शांततेत, कडकडीत बंद पाळून ह्या कार्यक्रमाचा आणि सरकारचा निषेध आपण व्यक्त करणार आहोत। परंतु शांततेत आपण करत असताना मुद्दाम जाणीवपूर्वक जर ह्या शांततेच्या आंदोलनाला, आमच्या समितीला किंवा सामान्य नागरिकाला उकसवण्याचा कुठलाही प्रकार झाला तर त्या ॲक्शनला त्याच तीव्रतेनं रिॲक्शन दिली जाईल आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या कायदा सुव्यवस्था परिस्थितीला उकसवणारी लोक जबाबदार राहतील, प्रशासन जबाबदार राहील, ही मी मोहोळ तालुका संघर्ष समितीच्या वतीनं, सर्व नेते मंडळीच्या वतीनं आणि सर्वांच्या समक्ष मोहोळ तालुक्यातल्या जनतेला आणि मोहोळ तालुका संघर्ष समितीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतोय। दुसरी गोष्ट, आता जे काय अजून काही गोष्टी असतील ती नेते मंडळी सांगतील, परंतु यात आत्ताच्या वेळेपासून जर आमच्या समितीतल्या कुठल्या नेत्यानंही आम्हाला ही गोष्ट माघारी घ्या म्हणून सांगितलं तर आम्ही तरुण पिढी ही गोष्ट माघारी घेणार नाही। आमच्यावर काय कारवाई व्हायची आहे, काय गुन्हे दाखल व्हायचे, त्या सर्व गोष्टीला आम्ही पूर्णपणे तयार आहोत। मग जर त्यातनं काय परिस्थिती झाली, पोलीस बळानं आमचं जर दाबण्याचा प्रयत्न झाला तर त्या क्षणी जेलभरो आंदोलन करण्यात येईल असंही मी या ठिकाणी आवाहन करतो। बाकीचं पुढचं मार्गदर्शन नेते मंडळी करतील। आत्ताच दादा, मोहोळ बचाव संघर्ष समितीने आता निर्णय घेतला की उद्या मोहोळ बंद राहणार आहे, त्याच पार्श्वभूमीवर आपला नरखेड, पेनूर हा बंद असेल का? संपूर्ण मोहोळ तालुका बंद पुकारण्यात आलेला आहे आणि हा मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांनी घेतलेला हा निर्णय आहे। हा जनतेचा निर्णय आहे।
अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधामध्ये राज्याचे प्रमुख उद्याच्याला मोहोळ तालुक्यात येत असताना या विषयाच्या संदर्भानं मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या भावना किती तीव्र आहेत हे त्यांच्या निदर्शनास आणून देण्याकरता लोकशाही मार्गाने हा बंद पुकारण्यात आलेला आहे। याला कुठलाही राजकीय संदर्भ नाही, याला कुठलाही पक्षीय संदर्भ नाही, याला सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे सर्व जे मोहोळ तालुक्यावर प्रेम करणारे नागरिक आहेत आणि ज्यांना अनगरकरांची ही दहशत, मुजोरशाही, दडपशाही मोडीत काढायची आहे आणि या संदर्भानं जे मोहोळ तालुक्याचं एकमत केंद्रीकरण झालेलं आहे त्यांच्या भावनांचा त्या ठिकाणी उद्याच्याला एक प्रकारे अजितदादांच्या समोर मोहोळ बंद ठेवून त्या ठिकाणी ते आपल्या भावना व्यक्त करणार आहेत। पेनूर असेल, शेटपळ असेल, नरखेड असेल, यामध्ये हे जे अनगर अप्पर तहसीलमध्ये सहभागी असलेली मंडळं आहेत ह्यांचा हा एकट्याचा प्रश्न नाही आहे, तर तो पूर्ण मोहोळ तालुक्याचा तो प्रश्न आहे। कारण आता एक अनगर तहसील कार्यालय गेलं, त्याच्या अगोदर दुय्यम निबंधकचं कार्यालय गेलं, रजिस्ट्रार ऑफिस गेलं आणि भविष्यामध्ये एक एक सरकारी कार्यालय जर अनगरला गेली तर या तालुक्यातल्या जनतेचे प्रचंड हाल होणार आहेत आणि ही आता मोहोळ तालुक्यातल्या जनतेला लक्षात आले। म्हणून बेगमपूर असेल, कुरुल असेल, कामती असेल, अंकोली अशी वेगवेगळी जी गावं आहेत, येनकी वगैरे तिकडच्या टोकातली वाघोली ही सुद्धा गावं, विरवडे असेल किंवा इकडं सावळेश्वर असेल, त्या ठिकाणी ह्या सगळ्या गावांमधून या बाबतीतला जो बंदला जो आहे तो त्या ठिकाणी पाठिंबा मिळणं अपेक्षित आहे। आमचं एकच म्हणणं आहे की अजितदादा, दादा आपसे बैर नहीं, राजन तेरी खैर नहीं, ही मोहोळ तालुक्याचं घोषवाक्य आहे। दादा आपसे बैर नहीं, राजन तेरी खैर नहीं, हे मोहोळ तालुक्यातल्या लहान पोरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत हे घोषवाक्य आता झालेलं आहे मोहोळ तालुक्यामध्ये आणि त्या माध्यमातून मोहोळ तालुका आपली भावना व्यक्त करणार आहे। या बंदमध्ये आता महेशनी सांगितल्याप्रमाणे ॲम्ब्युलन्स, मेडिकल शॉप्स आणि खताची दुकानं, खत आणि औषधं, हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काही गोष्टी आवश्यक आहेत। काही आजारी पेशंट असतील किंवा काही हॉस्पिटलाइज असतील त्या दृष्टिकोनातून मेडिकल उघड असणं आवश्यक आहे। हॉस्पिटल जे आहे ते आरोग्याशी संबंधित असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये जाण्या येण्याच्या करताची व्यवस्था आवश्यक आहे, म्हणून ॲम्ब्युलन्स आवश्यक आहे। याच्या व्यतिरिक्त संपूर्ण बाजारपेठ फक्त मोहोळ शहराचीच नव्हे तर मोहोळ तालुक्यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गावातली छोटी मोठी बाजारपेठ सुद्धा या बंदच्या निमित्तानं बंद राहील आणि सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, खाजगी वाहतूक व्यवस्था, 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर आणि त्याच्याही पलीकडे 6 व्हीलर हे सगळं हे बंद राहील। आणि हायवेवरची जी वाहनं आहेत ती जी पुणे, मुंबई असा किंवा कर्नाटक अशी जाणारी जी मोठी वाहनं आहेत, पंढरपूर वगैरे, त्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रवासाला कुठलाही अडकाव नाही। बाजारपेठ आणि इतर सर्व लोकल व्यवस्था जी आहे ती उद्याच्याला बंद राहील, ती पण मर्यादित काळापुरती आहे, त्यातून कुठली गैरसोय नागरिकांची होणार नाही या दृष्टिकोनातून सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंतचा हा बंद असणार आहे। या बंदच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजितदादांच्यापर्यंत ह्या मोहोळ तालुक्यातली जनभावना पोहोचवण्याचा प्रयत्न आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही। अजितदादांचं मोहोळमध्ये नक्कीच स्वागत आहे। मगाशी सर्वांनी सांगितल्याप्रमाणे जर हा अनगर अप्पर तहसीलचा निर्णय अजितदादांनी, मुख्यमंत्र्यांनी, सरकारने जर रद्द केला तर निश्चितपणे अजितदादांना आवर्जून बोलवून ह्या मोहोळ तालुक्यातली लाखभर जनता त्यांचं स्वागत करेल याचा आम्हाला 100% खात्री आहे। आणि अजितदादांच्या मनात असलेल्या सर्व गोष्टी जर ह्या त्यांनी निर्णय जर माघारी घेतला तर नक्की होतील याची सुद्धा आम्हाला खात्री आहे। रॅलीमध्ये सहभागी होणार का एक राज्य प्रवक्ता म्हणून दादांच्या रॅलीमध्ये? नाही, मोहोळ तालुक्यामध्ये परिस्थिती जी आहे ती आता माझी भूमिका जी आहे ती अनगरकरांच्या विरोधात आहे, विद्यमान आमदारांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आहे आणि या संदर्भामध्ये राज्याचा मुख्य प्रवक्ता मी जरी असलो तरी मी या ठिकाणचा मी नागरिक आहे, या मोहोळ तालुक्याचा मी मतदार पण आहे आणि मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी माझी बांधिलकी अधिक आहे आणि ती आधीची आहे
तर ही बांधिलकी जी आहे ती जास्त महत्त्वाची आहे आणि त्या रॅलीमध्ये मी सहभागी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अजितदादांचं स्थान माझ्या हृदयामध्ये कुठं आहे ते अजितदादांना माहीत आहे. माझ्या आयुष्यात, उभ्या आयुष्यात मी अजितदादांचा पुतळा कधी जाळलेला नव्हता, अजितदादांच्या फोटोला कधी जोडे मारले नव्हते, परंतु आनगरकरांनी मात्र अजितदादांचा पुतळा जाळला होता. आनगरकरांनी अजितदादाच्या फोटोला जोडे मारले होते. आनगरकरांनी अजितदादाच्या नावाने शिवीगाळ केलेली होती. तसं उमेश पाटलांनी कधीही केलेलं नाही. अजितदादाचं स्थान उमेश पाटलाच्या हृदयामध्ये किती आहे, खोलवर आहे, हे अजितदादांना त्याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे मी उद्या नसलो तरी त्यामुळं अजितदादांच्या मनातलं माझं स्थान आणि माझ्या मनातलं अजितदादाचं स्थान ह्याच्यामध्ये कुठलंही अंतर येणार नाही. एक आहे उद्या बरं का. आता बाब आमच्या दिलीप गायकवाडने पुढं आणली की उद्या आठवड्याचा बाजार आहे. तथापि मी आमच्या समितीच्या सर्वांना विनंती करतो, बाजार आठवडे बाजार दादांची सभा आहे मार्केट यार्डात. दादा आले ते स्टँडवरून तिथं त्या ह्याच्यापर्यंत जातील यार्डात. त्यामुळं जे बाजाराचा जो विषय आहे तर बाजाराच्या विषयापुरतं मागं बाजार बंद, नरखेड वगैरे बाजारा दिवशीच बंद ठेवले होते. बाजार बंद ठेवावं लागतं. बाजार बंद राहील. शेतकऱ्यांनी माल काढून ठेवलेला असतो. नाही दुपारी 4च्या पुढे कसं असतं. एक मिनिट हा. वास्तविक आता महेशने विस्तृत प्रमाणात आमची काय भूमिका आहे उद्याच्या बाबतीत सांगितलेली आहे. तथापि मी 2 शब्द सांगतो की जवळजवळ आता 2 महिने झाले अनगरापर तहसीलचा विषय गाजतोय. आपणा सर्वांना माहिती आहे की वेगवेगळी आंदोलनं झाली आणि 4-5 वेळेला आमच्या प्रमुख प्रतिनिधी की जे सत्तेत पण आहेत आणि बिगर सत्तेत पण आहेत, या प्रत्येकानं त्यांच्या नेत्याजवळ या विषयाची गांभीर्य आणि कैफियत तीव्रतेने त्यांच्या नेत्याच्या समोर दाखवून दिलेले. उद्या अजितदादा येत आहेत. अजितदादाच्या समोर सुद्धा त्यांचे नेते उमेश पाटील असतील, जुने नेते मनोहर भाऊ असतील, मानाजी बापू असतील, या सर्व मंडळीने आमच्या समक्ष दादांना या प्रश्नाची तीव्रता 2-3 वेळा दाखवून दिली माझ्या डोळ्यासमक्ष. आम्ही काय बोललो ना, आमचा पक्षाचा काय विषय नव्हता, पण त्याने काय होतं मानाजी बापून तर अक्षरशः 2 वेळा माझ्यासमोर आम्ही संपवलं या भाषेत दादांना सांगितलं. पण एका मोठ्या कुठल्या तरी नेत्याच्या हट्टापायी त्यांच्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी म्हणा किंवा स्थैर्यासाठी भविष्यातल्या हे केलं जातं, हे दादांना दाखवून सुद्धा दादासारख्या जाणकार व्यक्तीने यात लक्ष घालून खरं तर हे थांबवायला पाहिजे होतं, असं अपेक्षित होतं. दादांचं नाव आम्ही ऐकून होतो, बाबा धडाडीचे नेते असं तसं, आम्हाला अपेक्षा होती दादांकडून हे नाही रे बाबा हे चुकीचं होतं आहे आणि हे थांबवलं पाहिजे. पण तसं काय आम्हाला, आणि बापूला बोलले दादा मानाजी बापूला, नाही तसं काय होणार नाही बापू, हां होणार नाही असं काय बापू. मग आम्हाला थोडा आधार वाटला होता की सर्वसामान्य कार्यकर्ता जिवंत ठेवण्यासाठी काहीतरी पक्षात असा निर्णय घेतला जाईल, पण तसं काही झालं नाही. तथापि दादाने हा दौरा करावा, महाराष्ट्रभर करावा, कुठं करावा त्यांचा विषय आहे. पण मगाशी महेशने सांगितल्याप्रमाणे जखमीवर मीठ चोळणं, जखमीची खपली काढणं असा प्रकार आहे जे दादाला त्यांनी दिसून दाखवून दिलेला नाही. हा त्यांचा विजयोत्सवच आहे, त्यांना वाटतं विजयोत्सव आहे, पण तो पराभव उत्सव आहे. हा विजयोत्सव जरी त्यांना वाटत असला पण दादाने वेगळ्या पक्षाच्या कामासाठी येऊन बोलवलं आहे. पण दादा येत आहेत ठीक आहे, पण हे जे काही चुकीचं झालं आहे याला आता महेशने सांगितलेलं त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत. आमचा लढा कोर्टात आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. दादाने सुद्धा कुठंतरी कोणाला तरी ऐकून ह्या गोष्टी थांबवायला पाहिजेत हे अपेक्षित आहे. एवढंच. त्यांनी रॅलीला उपस्थित राहावं का नाही राहावं असं तुम्हाला काय वाटतं? दादानी रॅली
मोहोळमध्ये घ्यावी की नाही घ्यावी असं काय वाटतं? तो त्यांचा प्रश्न आहे, पण त्यांना ते लक्षात यायला पाहिजे. दादाने हा विषय गरम असताना, हा विषय जनतेच्या म्हणजे वेदनादायी असताना खरं तर यायला नाही पाहिजे असं मला वाटतं. दादांनी हा निर्णय रद्द करावा आणि मग हा कार्यक्रम आयोजित करावा. आम्ही संघर्ष समिती त्यांच्या स्वागताला थांबू. हो, हे पण हा निर्णय रद्द करावा त्याने अनगरचा आणि परत हा कार्यक्रम आखावा. आम्ही संघर्ष समिती आमचे पक्ष भेद सगळे भेद विसरून दादांच्या स्वागताला आम्ही मोहच्या एंट्रीला थांबू. भला मोठा JCB हार घालू, काय ते नसते की हार घालायचा क्रेन आणि 7-8 JCB फुलाचा वर्षाव करू आम्ही. माझ्या लक्षात न गेलं की त्याने जनतेला ग्राह्य धरलेला आहे. त्यांना काय वाटतंय काही आम्ही केलं काय नाही, विजय हा आमचा कायम आहे. जनतेला जे ग्राह्य धरलंय ते आत्तापर्यंत म्हणजे मोठमोठे नेते, मग मनोहर भाऊ गेले काय आम्हाला फरक पडला, मानाजी बापू गेले आम्हाला काय फरक पडला, उमेश दादांना काय आम्हाला फरक पडतो, हे जे आहे. आणि त्यांनी त्यांच्या नेत्यांना म्हणजे अजितदादांना दाखवून दिलं की ही जनता मोहोळ तालुक्यातली मागं ते म्हणतो ते पवार साहेबांच्या विचाराची आहे असं तसं उगं. आता कुठे गेला तो विचार, अजितदादाचा विचार असं ते म्हणत नाही. त्यांनी असं दाखवून दिलंय महाराष्ट्रात मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा गॅरंटीचा राजन पाटील सांगेल त्यांच्या पाठीमागे जायला असं एक जनतेला त्यांनी ग्राह्य धरलं. आणि तमाम जनतेला सुद्धा मी विनंती करतो की तुम्ही आता ग्राह्य राहू नये, योग्य तुमच्या तुम्ही स्वतः विचार करावा. कोणी जर आम्ही नेत्याने प्रचार केला असं करा त्यांनी तसं करा म्हणजे तर थोडं जे काय चाललंय आणि त्याचं भविष्यात काय वाईट होणार आहे हा तमाम जनतेने, सर्वसामान्य जनता, अडाणी अशिक्षित महिलेला सुद्धा कळतंय ते. त्यामुळं त्यांनी थोडा विचार करावा अशी माझी आता त्या जनतेपुढं कळकळीची विनंती.